वारी सुरू होण्याआधीच इंद्रायणी नदीत घडलं असं की अख्खा महाराष्ट्र हादरलाय। अवघ्या 1 तासात इंद्रायणीच्या नदीच्या पात्रात घडलं असं की जे पाहून वारकरी थेट पळत सुटले। आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघण्याआधी इंद्रायणी नदीत एक अद्भुत घटना घडली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आला होता। आळंदीत येण्यासाठीचे 4ही पूल पाण्याखाली गेले होते। आळंदीचा संपर्क तुटला होता। त्यामुळे यंदा माऊलींची पालखी निघणार की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। कारण की माऊलींची पालखी रथात ठेवली जाते आणि तो रथ मानाचे बैल ओढत असतात। पण जर सगळा पुलावरून पाणी गेलेलं असेल आणि तिथून अक्षरशः ट्रक देखील जात नाहीये, अशा परिस्थितीत बैलगाडीचा रथ कसा जाणार हा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर आणि वारकऱ्यांसमोर पडला होता। पण अचानक एक अशी घटना घडली की ज्याने मुख्यमंत्री देखील चकित झाले। जेव्हा एक विचित्र घटना घडली, जेव्हा आळंदीत उपस्थित असणारे लाखो वारकरी अक्षरशः नदीच्या दिशेने पळत सुटले। एक अशी घटना घडली की जी गेल्या 150 वर्षात कधीच घडली नव्हती। याला लोक चमत्कार म्हणत आहेत तर काही देवाची कृपा म्हणत आहेत। कारण की यंदाची पालखी आता रद्द करण्याच्या स्थितीत आली होती। नियमात मोठा बदल करावा लागला होता। पण निसर्गाचा एक असा अद्भुत चमत्कार घडला की ज्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक जल्लोष सुरू झाला। मग अचानक एका तासामध्ये असं काय घडलं इंद्रायणीच्या पात्रात की ज्यामुळे राज्यात आनंदाची लाट निर्माण झाली। वारी निघण्याचे 1 तास आधीच इंद्रायणीच्या पात्रात असं काय अद्भुत घडलं की अक्षरशः मुख्यमंत्री देखील आश्चर्यचकित झाले। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। शेकडो वर्षापासून चालत आलेली एक पवित्र परंपरा, तीही आज होणार होती। आळंदीतून वारीचं प्रस्थान। यंदा 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या आसपास माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं। लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत अलंकापुरीत दाखल होणार होते। पण विठू माऊलीच्या या भक्तीच्या रंगात अचानक निसर्गाच्या कोपानं विघ्न आणलं होतं। 2 दिवसापूर्वी आळंदीच्या परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस सुरू झाला। पाऊस इतका भयानक होता की 7 जुलैच्या रात्रीच इंद्रायणीच्या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती। स्वतः मुख्यमंत्र्यांनी इतिहासात पहिल्यांदा सांगितलं होतं की वारकऱ्यांनो आळंदीमध्ये येऊ नका, कारण की आळंदीच्या गावात पाणी शिरलं होतं। आळंदी नदीच्या शेजारचे अनेक धर्मशाळांमध्ये पाणी शिरलं होतं। पण अचानक आता वारी धोक्यात आली होती। पालखी रद्द होणार की काय असा एक संशय निर्माण झाला होता। पण वारी निघण्याच्या आधी अचानक एक असा चमत्कार घडला की ज्यामुळे अक्षरशः वारकरी धावू लागले। इंद्रायणीच्या पात्रात घडलेली ती अद्भुत घटना जी पाहून वारकरी आनंदाने उड्या मारू लागले। खरं तर काल रात्रीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती। अतिशय म्हणजे वारी रद्द होती की काय असं झालं होतं। माऊलीच्या मुख्य मंदिरात पाणी शिरतं की काय अशी परिस्थिती काल रात्री निर्माण झाली होती। आळंदीमध्ये वेगवेगळ्या दिंड्या काही दिवसापूर्वीच येऊन आलेल्या होत्या। ते भाविक जागोजागी अडकून पडले होत्या। काही दिंड्या नदीकाठच्या आश्रमांमध्ये धर्मशाळांमध्ये मुक्कामी होत्या। पण मध्यरात्री अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अक्षरशः त्या धर्मशाळात पाणी घुसलं। वारकऱ्यांचा जीव धोक्यात आलेलं पाहून एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं। एनडीआरएफच्या जवानांनी रात्रीच्या अंधारात अचानक त्या वारकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं। चहूबाजूने पाण्याचा वेढा, त्यात संततधार पाऊस, यामुळे संपूर्ण आळंदीत भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। काल 7 जुलै रोजी ठरलेल्या वेळेनुसार देहू गावातून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी दुपारी प्रस्थान झाली। परंतु आळंदीत मात्र परिस्थिती गंभीर होत होती। आळंदीला जोडणारे 4ही बाजूचे मुख्य पूल, ज्यातून चाकणहून येणारा मार्ग, वडगावच्या बाजूने येणारा पूल, पुण्याला जोडणारा पूल, सगळे पूल पाण्याखाली होते। मुख्यमंत्री आणि प्रशासनाने वारकऱ्यांना आवाहन केलं होतं की आळंदीत येऊ नका, पुण्यामध्ये जा। ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी समोर मोठा पेच पडला होता। रथाचे बैल या पुरातून कसा ओढणार? आता खरं तर ही जी पालखी असते तर ती रथाद्वारे ओढली जाते आणि त्याला ओढतात मानाचे बैल। मग जर त्या पालखी जी होती किंवा जो रथ होता तो त्या पुलावरून जाऊ शकत नव्हता, मोठ्या मोठ्या ट्रक्स किंवा जास्त उंचीचे वाहन देखील तिथून जाऊ शकत नव्हते, मग पालखी कशी निघणार? हेलिकॉप्टरद्वारे पालखी घेऊन जावी की काय असा देखील ऑप्शन तिथे विचार केला जात होता। कारण की काही तासावरच आता पालखी निघणार होती। आता सगळे विधी त्या ठिकाणी सुरू झाले होते, पूजा अर्चा सुरू झाली होती। मग काय करावं लागेल हा प्रश्न होणार होता। पण माऊलींची वारी आणि परंपरा आता बदलणं अशक्य होणार होतं। कारण की वारकऱ्यांच्या भावना दुखणार होत्या दोन्ही पालखांच्या पुढे जाऊन। कारण की होणार असं होतं की जिथे तुकोबाराय आणि ज्ञानोबा माऊली यांची पालखीची भेट होत असते आणि मग कसं होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता। पण म्हणतात ना, जसा भाव तसा देव। वारकऱ्यांच्या माऊलीच्या संजीवन समाधीवर असलेला अतूट विश्वास अखेर फळाला आला।
काल रात्री एक चमत्काराची सुरुवात झाली. काल रात्री उशिरापर्यंत पावसाचा धुमाकूळ सुरूच होता, पण 8 जुलैच्या आज पहाटे अचानक निसर्गाने कूस बदलली. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर अचानक ओसरला आणि त्यानंतर इंद्रायणी नदीच्या पात्रात एक अद्भुत आणि रहस्यमय घटना घडली. नदीच्या प्रवाहामध्ये अचानक एक मोठा भोवरा तयार झाला. एका बाजूने पाण्याचा वेग वाढला आणि बघता बघता काही मिनिटातच पुलावरून वाहणारं पाणी झपाट्यानं खाली उतरू लागलं. हा वेग इतका अकल्पनीय होता की एका तासाच्या आत घरांमध्ये घुसलेलं पाणी, आश्रमांमध्ये घुसलेलं पाणी, आळंदीच्या इतर दुकानांमध्ये घुसलेलं पाणी हळूहळू ओसरू लागलं. खरं तर ही एक चमत्कारच म्हणावं लागेल की कारण की दुतर्फा पाणी होतं, पण पुलावर पाण्याचा जो वेग होता तो ओसरत होता. पुण्यात थांबलेले वारकरी आता अचानक आळंदीच्या दिशेनं पळू लागले. नेमकं त्या एका तासात काय घडलं? अचानक तो भवरा कसा काय तयार झाला? कारण की तो भवरा सॅटेलाइटच्या इमेज मध्ये देखील दिसलाय. आता हवामान तज्ज्ञ त्याचा अभ्यास करत होते, कारण की कोणत्या स्थितीमध्ये अशा स्थितीत भवरा तयार होत नाही. मग कसा काय भवरा तयार झाला? खरं तर सगळ्यात आधी चाकणहून आळंदीत एंट्री करण्याचा जो पहिला पूल होता तो रिकामा झाला. त्यानंतर एका पाठोपाठ तिसरा पूल उघडा पडला आणि सगळ्यात शेवटी जो पूल आळंदीला थेट पुणे शहराशी जोडतो त्या मुख्य पुलावरचं पाणी ओसरलं आणि रस्ते वाहतुकीला तो मोकळा झाला. आता हा निसर्गाचा चमत्कार पाहून तिथले स्थानिक नागरिक, प्रशासकीय अधिकारी थक्क झाले. जो पूर ओसरायला किमान अक्षरशः 4-5 दिवस लागले असते, पण तो एका तासात गायब झाला. या चमत्काराची दुसरी बाजू म्हणजे अक्षरशः इंद्रायणी नदी कोरडी झाली अशा प्रकारची चर्चा तिथे सुरू झाली. वारकऱ्यांच्या अगदी स्नानासाठी देखील तिथे ही झाली. हा अद्भुत नजारा आणि पाण्याचा वेग पाहून आळंदीत एकच जल्लोष झाला. माऊली माऊलीचा गजर करत लाखो वारकरी नदीच्या घाटाकडे जाऊ लागले. पुण्यात थांबलेल्या वारकऱ्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तात्काळ त्यांनी आळंदीच्या दिशेने भरधाव वेग घेतला. टेम्पो, ट्रक, पिकअप गाड्या करून वारकरी आता अलंकापुरीत दाखल होऊ लागले. सोशल मीडियावर या अद्भुत चमत्काराचे व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल झाले, जे पाहून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मुख्यमंत्री देखील आश्चर्यचकित झाले. आता या संपूर्ण घटनेवरून हे सिद्ध होतं की वारकऱ्यांची भक्ती जिथे असते तिथे निसर्ग देखील देवापुढे नतमस्तक होतो. हवामान खात्याने आणि जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून म्हणजे 8 जुलै महाराष्ट्रात जो आहे तो एक प्रकारे खंड घेतलाय. आता हवामान खातं सांगते की 8 जुलै पासून 20 जुलै पर्यंत खंड असणार आहे. म्हणजेच एका दृष्टीने माऊलींच्या पायी वारीसाठी स्वतः वरुण राजानं आपली घोडदौड थांबवली आणि वारकऱ्यांना सुखकर प्रवासाचा आशीर्वाद दिला. यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, म्हणजे आषाढी एकादशी पर्यंत आता पाऊस अशीच विश्रांती घेणार आहे, ज्यामुळे वारकऱ्यांचा हा भक्तीचा प्रवास कोणतीही अडचण न येता पार पडणार. सुरुवातीला ज्या वारीवर पुराचं संकट होतं ते संकट माऊलींच्या कृपेने अवघ्या एका तासात दूर झालं. आता माऊलीचा रथ आणि पालखी सोहळा थाटामाटात आणि परंपरेनुसार वाटेवर रवाना होतोय. तुम्हाला माऊलींच्या या गोष्टीबद्दल, या अद्भुत चमत्काराबद्दल काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा.